UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। TV9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंबद्दल शपथ। उद्धव ठाकरेंनी नेमकी कोणती शपथ घेतली पहा उद्धव ठाकरेंची महास्फोटक मुलाखत। देवेंद्र फडणवीस मुस्लिम मतं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ठाकरे काय म्हणाले पहा उद्धव ठाकरेंची आतापर्यंतची महास्फोटक मुलाखत संध्याकाळी 5 वाजता TV9 मराठीवर। बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागतात काँग्रेस आणि शरद पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही आणि उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करतात राज ठाकरेंची बोचरी टीका। उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची पुन्हा एकदा तपासणी धाराशिवला जात असताना औसा हेलिपॅडवर बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती। विरोधकांना त्रास देणं सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन त्रास सहन करावा लागेल मात्र नाराजी व्यक्त करणं आवश्यक ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया। परभणीत माझ्याही बॅगांची तपासणी लोकसभेवेळी शिंदेंच्या देखील बॅगा तपासल्या फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात या ठाकरेंच्या दाव्यावर अजित पवार यांचं उत्तर। शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरवल्या होत्या शिंदेंच्या उमेदवारांना 25-25 कोटी देखील पोहोचले संजय राऊतांचा आरोप। महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे खिलाडी विकासाला ब्रेक लावण्यात त्यांची PhD चिमूरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींची टीका तर डबल इंजिन सरकार आल्यास विकासाचा वेग दुप्पट होण्याचाही दावा। आदिवासी समाजाला विभाजित करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र रोखायचंय हम एक है तो सेफ है चिमूरमधील सभेत मोदींकडून पुन्हा एकदा नारा। शरद पवारांकडून भेदभाव योगेंद्र पवारांचा फॉर्म भरताना शरद पवार उपस्थित मात्र मी 8 वेळा फॉर्म भरताना पवार कधीच सोबत आले नाही अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त। अर्जुन खोतकरांसोबतच्या फोटोत कार्यकर्ता येत असल्यानं रावसाहेब दानवेंनी लाथ मारली कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा दानवेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल। रावसाहेब दानवे आणि माझी 30 वर्षांपासून मैत्री त्यांनी मला लाथ मारली नाही मिश्किलपणे बाजूला केलं कार्यकर्ता शेख अहमद यांचं स्पष्टीकरण। विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका अंतरिम जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।